In this video we will see our next chapter graph. मागच्या व्हिडिओजमध्ये आपण अप टू ट्रीपर्यंत कंप्लीट केलं होतं. आता हा नेक्स्ट चॅप्टर आहे ग्राफ. ओके, एकाच युनिटमध्ये 2 चॅप्टर आहेत, ट्री आणि ग्राफ. तर फर्स्ट आपला ट्री कंप्लीट झाला, सेकंड आहे ग्राफ. तो फर्स्ट, व्हॉट इज ग्राफ? डेफिनेशन ऑफ ग्राफ. The graph is denoted by capital G. Okay, graph is denoted by capital G. What is graph? Graph is a set of vertices and edges. Graph means काय? Set of vertices and edges. तो vertices म्हणजे V and edges म्हणजे E. ठीक आहे, आणि ग्राफ म्हणजे G. ग्राफ इज डिनोटेड बाय G, vertices इज डिनोटेड बाय V अँड एजेस इज डिनोटेड बाय E. ठीक आहे, मग व्हॉट इज ग्राफ? ग्राफ इज अ सेट ऑफ vertices अँड एजेस. ठीक आहे, ग्राफची डेफिनेशन, ग्राफ इज अ सेट ऑफ vertices अँड एजेस. मग सेट V इज फायनाईट. ओके, ग्राफमध्ये वर्टायसेस आहेत आणि एजेस आहेत. तर सेट ऑफ V म्हणजे वर्टायसेसचा सेट कसा असतो? फायनाईट. फायनाईट म्हणजे फिक्स अँड नॉन एम्प्टी. ठीक आहे, फायनाईट अँड नॉन एम्प्टी. मग व्ही, सपोज एखादा ग्राफ कन्सिडर करा, A, B, C आणि D. तर याला काय म्हणतो आपण? ग्राफ. मग ग्राफ कशाने डिनोट करणार? Gने. ओके, G इज इक्वल टू काय? ऑलरेडी व्हर्टायसेस आणि एजेसचा सेट. ठीक आहे, मग व्ही मीन्स काय? व्हर्टायसेस कुठले कुठले आहेत त्याच्यामध्ये? A, B, C आणि D. A, B, C आणि D हे नोड इज नथिंग बट व्हर्टायसेस. ट्रीमध्ये आपण याला काय म्हणतो? नोड. ग्राफमध्ये याला काय म्हणायचं? व्हर्टायसेस. ठीक आहे, आणि एजेस कुठल्या? ही जी कनेक्टिंग लाईन असते त्याला काय बोलतो आपण? एजेस. A to B जी कनेक्टेड लाईन आहे ही लाईन इज नथिंग बट एजेस. मग E इज इक्वल टू A to B मध्ये एक एज आहे. ठीक आहे, B to D मध्ये एक आहे, D to C मध्ये एक आहे आणि C to A मध्ये एक आहे. ह्या ज्या लाईन आहेत, कनेक्टिंग लाईन, त्याला काय म्हणतो? एजेस. आणि हे जे नोड आहेत, ट्रीमध्ये आपण याला नोड म्हणतो, ग्राफमध्ये याला काय म्हणायचं? व्हर्टायसेस. व्हर्टायसेस आणि एजेस या दोघांचा सेट इज नथिंग बट युअर ग्राफ. ठीक आहे, तर नेक्स्ट पॉईंट आहे टर्मिनॉलॉजी ऑफ ग्राफ. आपण ट्री चॅप्टरमध्ये सेम पाहिलं होतं पार्ट, टर्मिनॉलॉजी ऑफ ट्री लाईक ॲज टर्मिनॉलॉजी ऑफ ग्राफ. टर्मिनॉलॉजीमध्ये काय असतं? तुम्हाला नंबर ऑफ डेफिनेशन्स असतात. यामध्ये पण जवळजवळ आपल्याला नियर अबाउट 10 to 15 डेफिनेशन्स पाहिजेत. ठीक आहे, एक्झाममध्ये कुठल्या तरी 2 डेफिनेशन किंवा 4 डेफिनेशन अप टू 4 मार्क्ससाठी येतात. मग फर्स्ट डेफिनेशन आहे तुमची अनडायरेक्टेड ग्राफ. ग्राफ मीन्स काय? सेट ऑफ व्हर्टायसेस अँड एजेस. ठीक आहे, डिनोटेड बाय कॅपिटल G. मग अनडायरेक्टेड ग्राफ मीन्स वॉट? की ज्या ग्राफला डायरेक्शन असाइन केलेली नसेल त्याला काय बोलतो आपण? अनडायरेक्टेड ग्राफ. मग डेफिनेशन काय आहे? अ ग्राफ G इज कॉल्ड ॲज अनडायरेक्टेड ग्राफ व्हेन इट कंटेन अनऑर्डर पेअर ऑफ व्हर्टायसेस. एखाद्या ग्राफला आपण अनडायरेक्टेड कधी म्हणतो? की जेव्हा इट कंटेन्स अनऑर्डर पेअर ऑफ व्हर्टायसेस. मीन्स वॉट? की त्याला कुठलीही डायरेक्शन असाइन केलेली नाही आहे. सपोज आता हा जर गिवन आहे ग्राफ एक, याला काय म्हणायचं? अनडायरेक्टेड ग्राफ. का म्हणायचं अनडायरेक्टेड ग्राफ? कारण याच्यामध्ये काय आहेत? इट कंटेन अनऑर्डर पेअर ऑफ व्हर्टायसेस. ऑर्डर आहे का कुठली? ह्या ज्या कनेक्टिंग लाईन्स आहेत याला काय म्हटले आपण? एजेस. ह्या A to B किंवा B to A अशी डायरेक्शन असाइन आहे का? नाही. म्हणजेच काय आहेत? अनऑर्डर पेअर ऑफ व्हर्टायसेस. कुठलीही ऑर्डर नाही आहे की A to A कडनं B कडे गेलं पाहिजे, B कडनं D कडे गेलं पाहिजे, D कडनं C कडे गेलं पाहिजे किंवा C कडनं A कडे गेले पाहिजे. अशी कुठलीही ऑर्डर याच्यामध्ये प्रेझेंट नाही. सो इट इज कॉल्ड ॲज अनडायरेक्टेड ग्राफ. किंवा सेकंड पॉईंट, इट नॉट असाइन एनी डायरेक्शन. कुठल्याही एजेसला डायरेक्शन असाइन केलेली आहे का? नाही. सो इट इज कॉल्ड ॲज अनडायरेक्टेड ग्राफ. मीन्स A to B अँड B to A काय रिप्रेझेंट करतं? A to B आणि B to A रिप्रेझेंट काय करतं? सेम एज. इज कॉल्ड ॲज अनडायरेक्टेड ग्राफ. सेकंड आहे डायरेक्टेड ग्राफ. तर डायरेक्टेड ग्राफ मीन्स वॉट? सेम ग्राफ आपण कन्सिडर करूया, A, C, B, D. ओके, आता डिफरन्स काय? याच्यामध्ये काय आहे? तुम्हाला डायरेक्शन असाइन केलेलं आहे. ठीक आहे, डायरेक्शन दिलेलं आहे. ह्या ग्राफमध्ये डायरेक्शन नव्हता. सो इट इज कॉल्ड ॲज अनडायरेक्टेड ग्राफ.
ह्या ग्राफमध्ये तुम्हाला डायरेक्शन असाइन केलेलं आहे, सो इट इज कॉल्ड ॲज डायरेक्टेड ग्राफ. किंवा तुम्ही काय म्हणू शकता, अ ग्राफ जी इज कॉल्ड ॲज डायरेक्टेड ग्राफ व्हेन इट कंटेन ऑर्डर पेअर ऑफ व्हर्टायसेस. ऑर्डर पेअर ऑफ म्हणजे इथे ऑर्डर दिली आहे पहा, एकडनं बीकडे, बीकडनं डीकडे, डीकडनं सीकडे, सीकडनं एकडे. डायरेक्शन असाइन केली आहे म्हणजेच एक ऑर्डर मेंटेन केली आहे. डायरेक्टेड ग्राफ मीन्स अ ग्राफ इज कॉल्ड ॲज डायरेक्टेड ग्राफ व्हेन इट कंटेन ऑर्डर पेअर ऑफ व्हर्टायसेस. म्हणजे इथे काय असं तुम्हाला डायरेक्शन असाइन केलेली आहे. ठीक आहे. आणि अनडायरेक्टेड ग्राफ मीन्स अ ग्राफ इज कॉल्ड ॲज अनडायरेक्टेड ग्राफ व्हेन इट कंटेन्स अनऑर्डर पेअर ऑफ व्हर्टायसेस. मायनॉर डिफरन्स आहे पहा, अनऑर्डर आणि इकडे ऑर्डर पेअर ऑफ व्हर्टायसेस. ऑर्डर म्हणजे डायरेक्शन असाइन आणि अनऑर्डर म्हणजे विदाऊट डायरेक्शन. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा वेटेड ग्राफ. वेटेड ग्राफ मीन्स काय की अ ग्राफ जी इज कॉल्ड ॲज वेटेड ग्राफ इफ एव्हरी एज हॅज असाइन सम व्हॅल्यू. प्रत्येक एजला काय केलं आहे, काहीतरी व्हॅल्यू असाइन केली आहे, अशा ग्राफला काय म्हणतो आपण, वेटेड ग्राफ. सपोज आता हा पहा, हा काय तुमचा प्रेझेंट सिच्युएशनमध्ये हा आहे तुमचा अनडायरेक्टेड ग्राफ. ठीक आहे. मग याला वेटेड ग्राफ कधी म्हणायचं, जर ही ए टू सी एजला काहीतरी व्हॅल्यू असाइन केली आहे, सी टी डू एजला काहीतरी व्हॅल्यू असाइन केली आहे, बी टी डू एजला काहीतरी व्हॅल्यू असाइन केली आहे, किंवा ए टू बी एजला काहीतरी व्हॅल्यू असाइन केली आहे. ह्या काय आहेत तुमच्या व्हॅल्यू. मीन्स अ ग्राफ जी इज कॉल्ड ॲज वेटेड ग्राफ इफ एव्हरी एज असाइन सेम व्हॅल्यू. प्रत्येक एजला काहीतरी व्हॅल्यू असाइन केलेली असेल तर त्या ग्राफला आपण काय म्हणतो, वेटेड ग्राफ. मग वेटेड ग्राफचा यूज काय, तर वेटेड ग्राफ इज यूज टू शोईंग द डिस्टन्स बिटवीन सिटीज कनेक्टेड बाय हायवे. थोडक्यात काय, कन्सिडर करा, ए पुणे सिटी आहे, सी बॉम्बे सिटी आहे, डी नाशिक सिटी आहे, बी नगर सिटी आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये हे डिस्टन्स काय डिफाईन करते आहे तुम्हाला, की यांच्यामधला कनेक्टिंग डिस्टन्स. ठीक आहे. किती हाऊ मेनी किलोमीटर्स ते तुम्हाला काय करता इथे डिस्प्ले करते. लाईक दॅट वेटेड ग्राफ इज यूज टू शोईंग द डिस्टन्स बिटवीन सिटीज कनेक्टेड बाय हायवे. आणि इथे तुम्ही काय म्हणू शकता, वेटेड ग्राफ इज यूज टू शोईंग द डिस्टन्स बिटवीन व्हर्टायसेस. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा कंप्लीट ग्राफ. आता कंप्लीट ग्राफला कधी म्हणायचं, सपोज एक एक्झाम्पल घेऊ, ए बी सी डी. हा काय तुमचा कंप्लीट ग्राफ. मग कंप्लीट ग्राफ मीन्स वॉट, अ ग्राफ जी इज कॉल्ड ॲज कंप्लीट ग्राफ व्हेन देअर एक्झिस्ट एजेस बिटवीन एव्हरी पेअर ऑफ व्हर्टायसेस. म्हणजेच काय की एव्हरी पेअर ऑफ व्हर्टायसेस म्हणजे ए काय व्हर्टायसेस आहे, बी व्हर्टायसेस आहे, डी व्हर्टायसेस आहे, सी व्हर्टायसेस आहे. यांची पेअर काय, ए सी, सी डी, डी बी, ए बी. ह्या काय झाल्या तुमच्या पेअर ऑफ व्हर्टायसेस. ठीक आहे. एज. मग कंप्लीट ग्राफ मीन्स वॉट, अ ग्राफ जी इज कॉल्ड ॲज कंप्लीट ग्राफ व्हेन देअर एक्झिस्ट एजेस बिटवीन एव्हरी पेअर ऑफ व्हर्टायसेस. म्हणजेच काय की ह्या ज्या व्हर्टायसेसच्या पेअर आहेत, ए टू सी असेल, सी टू डी असेल, बी टू डी असेल किंवा ए टू बी असेल, याच्यामध्ये काय असणार आहे, प्रत्येक पेअरमध्ये काय असणार आहे, एखादी एज काय असणार आहे, प्रेझेंट असणार आहे. एज म्हणजेच कनेक्टिंग लाईन. मग असा जो ग्राफ असेल त्याला म्हणायचं कंप्लीट ग्राफ. ठीक आहे. आता इथे पहा, ए टू बीमध्ये ए टू बी काय, ए व्हर्टायसेस आहे, बी व्हर्टायसेस आहे, म्हणजे ही एक पेअर झाली, याच्यामध्ये कनेक्टिंग एज आहे. ठीक आहे. बी टू डीमध्ये पण आहे, डी टू सीमध्ये पण आहे आणि ए टू सीमध्ये पण आहे आणि ए टू डीमध्ये पण आहे आणि बी टू सीमध्ये पण आहे. थोडक्यात काय की एका ग्राफमध्ये जेवढे व्हर्टायसेस असतील ते सगळ्यांमध्ये जेव्हा कनेक्टिव्हिटी प्रेझेंट असेल तेव्हा त्या ग्राफला काय म्हणायचं, कंप्लीट ग्राफ. ठीक आहे. सपोज हेच एक्झाम्पल घेऊया आपण आणि कन्सिडर करा, ठीक आहे, असा ग्राफ आहे. तर ह्या ग्राफला आपण कंप्लीट ग्राफ म्हणू शकत नाही. वाय, बिकॉज ए टू डी कनेक्टिंग एज प्रेझेंट नाही आहे. म्हणजे जेवढे तुमच्या ग्राफमध्ये व्हर्टायसेस असतील ते जेव्हा कनेक्टिंग असतील बिटवीन एजेस, त्याला ग्राफला काय म्हणायचं आहे तुम्हाला, कंप्लीट ग्राफ. नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा पाथ. नेक्स्ट डेफिनेशन आहे पाथ. देन व्हॉट इज पाथ. पाथ मीन्स काय, अ पाथ बिटवीन व्हर्टेक्स V0 टू व्हर्टेक्स VN. मीन्स काय की तुमच्या ग्राफमध्ये सपोज ए टू डी तुमचा ग्राफ आहे, बी सी ई एफ
ठीक आहे. हा ग्राफ आहे त्याच्यामध्ये